तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील वारी, कारला, बादखेड, वारखेड परिसरातील तसेच मुख्य कॅनललगत असलेल्या मायनर लहान कॅनलची साफसफाई अद्यापही केलेली नाही। जागरूक शेतकरी तसेच कॅनल लहान मायनर लागत असलेले काही शेतकरी कॅनलचे पाणी कसे घेतील हा प्रश्न उपस्थित झालाय। ज्या पद्धतीने साफसफाई झाली पाहिजे होती त्या पद्धतीची अद्यापही साफसफाई दिसून आली नाही। मागील 1 ते 1.5 महिन्यांपासून सिंचनाचे साफसफाईचे कॅनलचे काम काही ठिकाणचे तात्पुरत्या स्वरूपात केले असून यावर होणारा खर्च झाला की नाही अद्यापही स्पष्ट झाले नाही। या विषयावर संबंधित अधिकारी, वान प्रकल्प व्यवस्थापन उपविभाग तेल्हारा यांना विचारणा केली असता त्यांनी आपले मत अद्यापही स्पष्ट केले नाही। त्यामुळे परिसरातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत। MCN न्यूज मराठीकरिता गजानन राठोड, तेल्हारा ग्रामीण। कारला येथील विकी गोवर्धन सपकाळ, कारला येथील रहिवासी। माझं शेत वारी भैरवगड, शिवार 11, सर्वे नंबर। तर या कॅनल आमची मागणी आहे की बा कॅनल सफासुफा करून द्या। ते म्हणतात की बा प्रशासक म्हणतात की याले पाणी तुम्ही मागणी करत ना, हे करत ना, पण अशा कॅनलला काय मागणी करावं आम्ही की याची साफसफाई करा। त्याच्यानंतर जर याला पाचदशीर पाणी आलं तर आम्ही मागणी करू। अशा याच्यात काय मागणी करावं? हा निधी येते एवढा मोठा शासनाचा, हा निधी कुठं जाते? अधिक काय म्हणणं आहे तुमचं? बस एवढीच इच्छा आहे आमची की हा मायनर आम्हाला सफा करून द्या। अशा याच्यात आम्ही अर्धवार आमचं तिकडून आहे, अर्ध इकडून आहे, आम्ही कसं जावं इकडून तिकडून? दुसऱ्याच्या सर्वे नंबर, काही गहू पेरलेला असते, काही असते, कोणाच्या शेतातून कसं जायचं? आपल्या हद्दीत असून पण आपल्याला जाता नाही येत इकडच्या शेतातून तिकडच्या शेतात। तर आमची एकच मागणी आहे प्रशासकाले की बा आम्हाला हा मायनर, प्रशासनाने हा आमचा कॅनल आहे तर हा सफासुफा करून द्या। नमस्कार, मी कुलदीप प्रदीप बाजारे, तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला। शेतकऱ्याच्या विविध प्रश्नावर मार्गदर्शन करण्यासाठी व तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहोत। गेल्या 10 वर्षापासून मी शेतकऱ्याच्या अडचणीच मांडत आहोत। तर आपण पाहत आहोत हा वारी हनुमान ते सौंदळा बादखेड मायनर आहे। या मायनरमध्ये आजपासून तर 5 वर्ष झाले कुठल्याच प्रकारची साफसफाई नाही। तसेच अधिकारी लोकांनी जे कॅनल साफ केले ते रोडवरचे केले, म्हणजे तेल्हाराच्या जवळचे कॅनल जे रोडवर आहेत ते कॅनल साफ केलेले आहेत। व तसेच 2024-25 पासूनचा जो खर्चाचा निधी आहे याचा तपशील देण्याबाबत व तसेच हे जे कॅनल आहेत हे आपण पाहत आहोत, हा आजपर्यंतही साफ केलेला कॅनल नाही आहे। आणि महत्त्वाचा विषय म्हणजे अधिकारी लोक उठावून शेळ्या झाडण्यासारखे कामं करत आहेत। आम्ही जवळपास 4 वेळ तिथं ऑफिसमध्ये गेलो तेल्हाऱ्याला, तिथं ते अधिकारी उपलब्ध नसतात। मग आता मला सांगा की हा प्रश्न सर्वात मोठा पडलेला आहे की बा अधिकारी नसल्यामुळे काय करावं माणसानं? शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा विचार आहे की बा या शासनाचं लक्ष आहे का नाही आहे, आणि अधिकारी अजिबातही लक्ष देऊन नेत राहिले। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की या कॅनलला मागणी करा म्हणतात पाण्याची। आता पाणी जेव्हा तुम्ही साफ करसान कॅनल तेव्हाच शेतकरी मागणी करतील ना। आणि महत्त्वाचा विषय, अधिकारी 10 वर्ष झाली इथं फिरकूनही पाहत नाहीत आणि शेतकऱ्यांपर्यंत कोणत्याच प्रकारच्या योजना पोहोचून नाही राहिले, त्याच्यामुळे पोचत नाही आहेत। त्याच्यामुळे हे सगळी दयनीय अवस्था झाली आहे। आणि जो तो येते आणि वारी हनुमानचं पाणी जो आहे ते जो तो वळून राहिला आपापल्या पद्धतीनं। परंतु या योजनेचं काय? लाखो रुपये शासनाचा निधी वाया चालला, करोडो रुपये येत आहेत, परंतु ते प्रत्यक्षात शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारे या शेतकऱ्याच्या फायद्याची योजना होत नाही आहे। तरी आमची शासनाला अशी विनंती आहे व तसेच त्या तेल्हाऱ्याच्या पाटबंधारे विभागाला अशी आमची विनंती आहे की येत्या 8 दिवसाच्या अंदर जर हा कॅनल साफ होऊन शेतकऱ्यांना पाणी नाही सोडलं तर आम्ही ठिय्या आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। व तिथं शेतकरी 24 तास तिथं बसून आंदोलनाचा इशारा देत आहे की बा 24 तास आम्ही तिथंच राहू। तरी प्रशासनाला आमची कळकळीची विनंती आहे। आणि महत्त्वाचा विषय, आपल्या तालुक्यातील जे प्रशासकीय अधिकारी आहेत या वान धरणाच्या कॅनलच्या संदर्भात यांनी प्रत्येकांनी जातीने लक्ष घालून शेतकऱ्याच्या समस्या सोडवल्या पाहिजे।